पुणे जिल्ह्यातला कापूरहोळचा हा परिसर आहे, ज्या ठिकाणी आज दुपारी एक खळबळजनक घटना घडली। एका नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचं भरदिवसा अपहरण करण्यात आलं। जेजुरी पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे अपहरण मात्र उघडकीस आलं आणि मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं। आज मंगळवारी दुपारी कापूरहोळमधून एक सिल्वर कारमधून या युवकाचं अपहरण करण्यात आलं होतं। अचानक घडलेली घटना होती, त्यामुळे खळबळ उडाली। ग्रामसुरक्षा यंत्रणेने देखील मदत मागितली होती। माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याची आणि विरा पोलिसांनी संयुक्त मोहीम तात्काळ नाकाबंदी केली। संशयित वाहनांचा शोध सुरू असतानाच एक संशयित कार पोलिसांनी ही कार अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता अरुंद असल्यानं ती कार एका उसाच्या शेतात गेली। दरम्यान या घटनेनंतर कार तशी सोडून अपहरणकर्ते मात्र पळून गेले। पोलिसांनी व्यापाऱ्याच्या मुलाची सुटका सुखरूप केली। अर्थात पोलिसांनी सांगितलंय की ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि तात्काळ नाकाबंदी केल्यामुळे या मुलाची सुटका झाली। आरोपीचा शोध मात्र घेत आहोत। सध्या या प्रकरणाचा अनेक अंगाने तपास पोलीस करत आहेत। अपहरणामागचं नेमकं कारण काय, आरोपी कोण आहेत, कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, हा कट होता की अन्य काही, याचा सगळ्याचा शोध घेतला जात आहे। मात्र कापूरहोळच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडे खळबळ मात्र उडाली आहे।